एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी वारंवार येतो की माझं कॉर्पोरेट कव्हर आहे, मग मला इंडिव्हिज्युअल पॉलिसी घ्यायची गरज आहे का? या प्रश्नाचं माझं त्रिवार एकच उत्तर असेल. नमस्कार. आजचा परत टॉपिक आहे मेडिक्लेम बद्दलच. आणि मेडिक्लेम मध्ये एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी वारंवार येतो की माझं कॉर्पोरेट कव्हर आहे, मग मला इंडिव्हिज्युअल पॉलिसी घ्यायची गरज आहे का? या प्रश्नाचं माझं त्रिवार एकच उत्तर असेल, नक्कीच गरज आहे. तुम्ही इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेतलीच पाहिजे. तुम्हाला टायटॅनिकचं उदाहरण आठवतं? टायटॅनिक जे जहाज होतं त्याला म्हणजे अनसिंकेबल शिप. आणि त्या टायटॅनिकमध्ये काही लाईफ बोट तिने ठेवल्या. इन केस ऑफ इमर्जन्सी लाईफ बोट असल्या पाहिजे. आणि तिथे जे अमीर उमरा होते त्या टायटॅनिकवर, फार महाग ते असल्यामुळे, टायटॅनिक असल्यामुळे, तिकीट खूप महाग असल्यामुळे तिथे फार श्रीमंत लोक होते. आणि ते फिरताना मध्ये मध्ये त्यांना ते लाईफ जॅकेट पाहून त्यांना खूप चिडचिड होती त्यांची, की इतकं आलिशान वातावरण, इतकं सुंदर होतं, ते लाईफ बोट काढला तेवढं त्या फेकून पाण्यात, काही गरज नाही. आणि जेव्हा टायटॅनिक बुडालं, सो कॉल्ड अनसिंकेबल शिप, त्याच्या बुडालं, तेव्हा त्या लाईफ बोट, ज्याची लोकांना अडचण वाटत होती, त्या लाईफ बोट कामा आला. तुम्हाला कळणार नाही की मी काय बोलतो. टायटॅनिक पिक्चर स्टोरी कुठे आली मध्येच? टायटॅनिक पिक्चर स्टोरी नाही, ही आपल्या आयुष्याची स्टोरी. आपल्याला वाटतं आपली कंपनी इतकी जबरदस्त आहे, आपल्या एम्प्लॉयरने आपलं इतकं जबरदस्त कव्हर दिले, प्री एक्झिस्टिंग डिसीज कव्हर्ड आहे, मॅटर्निटी बेनिफिट आहे, सगळे बेनिफिट आहे. मग काय गरज आहे आपल्या इंडिव्हिज्युअल पॉलिसीची? ही इंडिव्हिज्युअल पॉलिसी म्हणजे एक आपलं लाईफ जॅकेट असतं. जसं लाईफ बोट सांगितली ना मगाशी मी, तसं लाईफ जॅकेट असतं. ती लाईफ जॅकेट आपल्याला तेव्हा कामा येतं जेव्हा आपण अचानक कंपनी सोडतो, किंवा VRS घेतो, किंवा रिटायरमेंट होतं, किंवा काहीतरी दुसरा जॉब लागतो आपल्याला. आपण जेव्हा सोडतो तेव्हा असं होत नाही की आज मी कंपनी सोडली आणि उद्या नवीन कंपनी जॉईन केली. असं होत नाही. मध्ये गॅप असतो 8 दिवस, 10 दिवस, एखादा महिना आपले फॅमिली मेंटेनने जरा आराम करू, एखादा महिना फिरून येऊ कुठेतरी. या 1 महिन्यामध्ये तुमचं कव्हर काहीच नसतं आणि तुम्ही कॉर्पोरेट पॉलिसी एन्जॉय करत असल्यावर तुम्हाला असं वाटतं की सगळं छान आहे आपलं. आणि त्या 1 महिन्यात झालेले कुठले ॲक्सिडेंट, कुठले मेजर आजार, कुठले हॉस्पिटलायझेशन, त्याचा 1 रुपया तुम्हाला मिळत नाही. म्हणून इंडिव्हिज्युअल पॉलिसी घ्यायची, त्याचे प्रीमियम दरवर्षी भरायचे, आणि असं समजायचं जसं आपण चॅरिटी करतो तसे माझे पैसे वाया गेलेच पाहिजे. ते पैसे टाकत राहायचे. जेव्हाही तुम्ही कंपनी कधी सोडाल, रिटायर्ड व्हाल, तेव्हा तुमची ती पॉलिसी, टायटॅनिकला जसं ते लाईफ जॅकेट कामा आले तशी कामा येईल. आणि ती पॉलिसी तुम्हाला आयुष्यभर नंतर चालेल. याची गरज आहे, त्याच्यामुळे कवर असलंच पाहिजे. सेम लागू होतं गव्हर्मेंट एम्प्लॉईज, त्यांचं गव्हर्मेंट कवर असतं. आता माझ्याकडे रेल्वेत आहेत, माझ्याकडे रेल्वेमध्ये सगळे हॉस्पिटल अवेलेबल आहे आजही, पण त्यांची स्वतःची इंडिव्हिज्युअल पॉलिसी आहे आणि ती कंटिन्यू करत आहे. आणि दरवर्षी त्याच पॉलिसी ते क्लेम करतात. कारण हे जे क्लेम असतात आपल्या इंडिव्हिज्युअल पॉलिसीमध्ये, ते खूप सीमलेस होतात. त्या पर्टिक्युलर रेल्वेच्या हॉस्पिटलमध्ये दाखवलं असं काही नाही आहे. कुठल्या हॉस्पिटल दाखवलं आपल्या नेटवर्कमधल्या, तिथे क्लेम मिळतात. म्हणून तुमचं काही गव्हर्मेंट वगैरे कवर असेल तरी माझं तरी स्वतःचं मत आहे की आपली इंडिव्हिज्युअल एक पॉलिसी ॲडिक्वेट सम इन्शुअर्डची असलीच पाहिजे. आणि दोन्ही पॉलिसी पॅरलल असतील तुमच्याकडे तर कधी पण प्रीडॉमिनेंटली तुमचे पहिले क्लेम जे असतात ते तुमच्या कॉर्पोरेट पॉलिसीत खर्च करा, तिथे क्लेम करा. ती सम इन्शुअर्ड संपल्यानंतर तुम्ही इंडिव्हिज्युअल कव्हरकडे या. कारण तुमची पॉलिसी, इंडिव्हिज्युअल पॉलिसी जितकी क्लेम फ्री राहील तितकं पुढचे क्लेम इझिली सेटल होतात. ओके, थँक्यू व्हेरी मच. मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्स अ लॉट.